विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, महिला अत्याचार प्रकरणासह विविध विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, तर उद्धव ठाकरेंविरोधात शिवसेना नेत्यांचं आंदोलन. हेही पावसाळी अधिवेशन विरोधी पक्ष नेत्या विनाच होण्याची दाट चिन्ह. विरोधी पक्षनेता निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब. यापूर्वीच्या अधिवेशनाच्या पासेसवर असायचा अशोक स्तंभ. विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता. मनसे नेते आणि सरचिटणीस यांची आज शिवतीर्थ येथे बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. 20 फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज हायकोर्टात सुनावणी. निर्णयाकडे सगळ्यांच्याच नजरा. राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती. आयोगातील 17 रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती. राजेश कुमार मीना राज्याचे नवे मुख्य सचिव. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची आज सेवानिवृत्ती. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचणचा दफनविधी भिवंडीत होणार. दफनविधीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त. महाल इथल्या हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानच्या जामिनावर आज सुनावणी. नागपुरात हिंसाचार भडकवल्याचा आरोप. लोणावळ्याच्या कार्ला येथील एकविरा मंदिरात ड्रेस कोड लागू. 7 जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी. ट्रस्टच्या विश्वस्तांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.